हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर कावेरी. आज तुमच्यासोबत गरोदर महिलेने डिलिव्हरीला जाण्याआधी काय खाऊ नये याबद्दल बोल. जनरली ज्या गरोदर स्त्रिया असतात त्यांना आपल्या प्रेग्नन्सीची ड्यू डेट माहीत असते. ज्यांचं प्रिव्हियस सिझेरियन झाले त्यांना ऑलरेडी प्लॅन डिलिव्हरी असं करून ऍडमिट केलं जातं आणि त्यांना हव्या त्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या जातात. परंतु ज्या फर्स्ट टाइम डिलिव्हर करणार आहेत आणि ज्यांना आपली सिझेरियन डिलिव्हरी होणार आहे की नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे याबद्दल काही आयडिया नसते, त्यावेळेला ज्या वेळेला आपल्याला माहित असतं, अप्रॉक्सिमेट 3 ते 4 दिवस आधी आपल्याला अंदाज येतो की आपली डिलिव्हरी या पुढच्या येत्या 3 ते 4 दिवसामध्ये होऊ शकते. अशा महिलांसाठी ही आजची महत्वाची टीप आहे की जर तुम्हाला असं काही असेल तर तुम्ही शक्यतो लाईट जेवण असं ज्यूस फ्रूट्स वगैरे असं खा. फार जास्त हेवी जेवण जेवू नका आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याआधी 6 ते 8 तास पाणी सुद्धा पिऊ नका, कारण इमर्जन्सी जर तुम्हाला ऍडमिट करावं लागलं तर तुम्ही जर काही खाल्लेलं असेल तर तुम्हाला 6 ते 8 तास सिझेरियन सेक्शन साठी घेता येत नाही किंवा नॉर्मल डिलिव्हरीमध्ये कधी कधी अॅनास्थेसियाचा उपयोग केला जातो, तोही करता येत नाही. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही 6 ते 8 तास काही खायचं किंवा प्यायचं नाहीये. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.